दरवर्षी स्कूल कमिटी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना ध्वजारोहण करण्यासाठी बोलावते, पण यावर्षी स्कूल कमिटी आणि शिक्षक वर्ग सगळ्या स्टाफ मेंबरने असा निर्णय घेतला, या सगळ्यांपेक्षाही खास अशा व्यक्तीकडून ध्वजारोहण करणार आहोत। तर आपल्या गावचे सुपुत्र फौजी तुम्ही जाऊ पुढे। काय झालं? अरे दमलोय। चल की। अरे नको जाऊ तुम्ही पुढे। काय बसलाय तू? या टायमिंगला आपल्याला काय बी करून भरती व्हायचंय। अरे जाऊ तुम्ही। कायला काय म्हणे? चल रे। किरण, एक किरण्या। काय ग सोने? इकडे की जरा। तुझं काम आहे ना, मग ये की। एवढी बी शायनिंग करायची नसत्या। यायचं असेल ये, आता चाललो मी। बरोबर थांब आले। बर मी जाऊ का? मला लय थकलो रे। बरं जा, उद्या सकाळी लवकर ये 4 वाजता। असंच वागणार आहे का तू माझ्याशी? रोज सकाळची तुला हीच काम असतात का? मी यायच्या टायमाला इथं थांबते आणि अर्थ नसल्यासारखं बोलत असते। अर्थ कसा नाही तूच समजून घेत नाही। तू तेच बोलणार आणि मी तेच ऐकणार, एकसारखं बोलून तुला काही बोर होत नाही का? तुझ्याशी तर अजिबातच नाही। आणि तू पण बोर होऊ नको। थोड्या दिवसात लग्न झाल्यावर कसं व्हायचं? आत्ताला माझं काहीच पटत नाही, लग्नात आता लांबच राहिलं। तिचं सोड, मला पटतंय तुझं सगळं। मम्मीची थोडी काचकूच आहे, पण तू मामाला सांग, तो बरोबर पटवेल तिला। हा म्हणजे आपल्यामुळे लागू दे भांडणं त्यांच्यात। आणि ते सोड, मला तूच आवडत नाही, लग्नात आता सवाल बी येत नाही। जा घरातली कामं कर। किरण, 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 मला माहिती आहे तुझं बोलणं, मी तर तुझ्याशीच लग्न करत असते, तू किती बी नाही म्हणत। दिल दीवाना कहता है कि प्यार कर, किसी लड़की से नहीं अपने देश से कर। ना 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 ना। किरण्या, अरे बोल की दाद्या, कवर पळतोय? यावर्षी भरती बिरती होणारच का नाही? होणार की दादा यावर्षी भरती। आता गेले 2 वर्ष करतोय बरं का, पण या वर्षी लय रक्ताचं पाणी करतोय प्रॅक्टिसला। होणार या वर्षी भरती काय बी करून। अरे पण पुढल्या वर्षी तरी सीमेवर लाटताना दिसू दे। अरे दादा दिसणार की, माझा आत्मविश्वास आहे। आणि ती वर्दी मापासून किती जरी लांब गेली ना, त्या वर्दीला ओढून आणणार मी। या वर्षी काय बी करून भरती होणार बा। अरे पण तुझे लढता पराक्रम आम्हाला टीव्ही तरी दिसू दे। हे टीव्ही बीव्ही साठी मी करत नाही बघ, हे देशासाठी करतोय मी काय। आणि मी एकदा भरती झाल्यावर कळेलच की तुला माझे पराक्रम काय आहेत ते। खरं आहे बरं का, पण किरण तुझे तळमळ बघून मला पण वाटतं राव, तू खरं देशात सैनिक होशील। बरं ते जाऊ दे, कुठं चाललंयस तू? अरे काय नाही, ते कांद्याची लागवड चालली ना वावरात, तिकडेच चाललंय। बरं चालतंय, जा मग। हा येऊ का मी बी? हा जाऊ का? हाँ। दिल दीवाना कहता है कि प्यार कर।
तर काय आला का व्यायामावरून? हा आलोय. किती व्यायाम करायचा? कवर चालला का व्यायाम? काय म्हणजे व्यायाम करतोय तू? जोर भरती होत ना तोपर्यंत करणार आहे मी. बाय बाय शेतात गेलं तर काय जमणार नाही का? थोडं तुम्हाला मदत करायची. मला नाही यायचं शेतात बितात. मग कधी वाढणार आहे? हा 2 वर्ष झाले तू व्यायाम करतो तू. अरे पण तू लहानपणी म्हणून तू लगेच म्हणून घेतलंय. पप्पा माझा जन्मच आर्मीसाठी झालाय आणि मी आर्मी भरती होणार म्हणजे होणार. आणि माझा शब्द आहे, माझा आत्मविश्वास आहे. बरं बघू ना. हा शेट तेवढा माल टाका. हा पैसे ठेवतो कॅश दुकानावरती घेऊन जा. हा ओ भाऊजी बोला की सर्जेराव. कुठं चालले? इकडे या. बोला की काय म्हणता? काय चाललंय? काय नाही बघा. निवांत. हो निवांत. कसा चाललाय सराव? प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित चाललंय सगळं? एकदम मस्त. लवकर फॉर्म भरा, लवकर फौजी व्हा. अरे तुला गावचं नाव मोठं करायचंय. मला पण छाती ठोकून सांगता येईल ना, अरे आपला किरण फौजी झालाय फौजी. होय की तेच फॉर्म भरायला चालू सर्जेराव. आणि लवकर भरून घ्या फॉर्म. पप्पाने कालच फॉर्म भरला रे. हा तेच आता हात चालू आहे. हा नाही आज फॉर्म भरून घ्या. आणि तुम्हाला शुभेच्छा बरं का पुढील वाटचालीस. लवकरच वर्दीत दिसू. हो भरती झाले ना तुम्ही. गुलाल आणि पेड आपल्या दुकानातून. हा बाकी काय घ्यायचं का? काही खायला वगैरे काही? काय नाही बा. चला बरं, बरं, ठीक येऊ आहे, का? चालतंय, या. राहू का? हा हा बोल ना बे. काय 7-12 काय? थांब ना, ते किरण ते आले फॉर्म भरा ना, त्यांचं झालं की मग तुला फोन करतो. फॉर्म भरून घेत नाही काही नाही होईल. आता फॉर्म भर बाबा आमचा, नंतर बोल फोन. ते दाद्या पहिला माझा फॉर्म भर राव. एकदम खतरा. अरे थांब की जरा, सगळ्यांच्याच धरायचंय. तो पूर्ण नाव सांग. किरण सुधाकर नेलवाडे. ए अर्धा द्या. किरणची स्पेलिंग चुकली की? ए कृष्णा, डबल ई लावलाय त्यात. ते डबल ई काढून आय लाव ना त्याला. अरे नीट टायपिंग कर लागा. त्या दोघांचा पण फॉर्म भरायचा का? हा यांची भारतात माझं झालं की भरते. पटपट कर बघ त्याला. टायमिंग संपन बरं का? नाही तर 10 मिनिटात डॉक्युमेंट आणले सगळे. हा जाऊ आणले सगळे आणले. वगैरे काय काय लागणार आहे सगळेच. ते स्कॅन करावं लागतं ना. हा आणले की. फोटो फोटो घ्यायचे. बरोबर. आणि तुम्ही सही पण दे बरं का मला स्कॅन करायला. हा देतो. कृष्णा, अरे अजून किती वेळ लागणार आहे? झालाय उरकत आलाय. दाद्या मी जाऊ का मग? मी झालं का माझं भरून फॉर्म? हा झालं. तुला मी प्रिंट पाठवतो ना. बरं चालतं. मग यांच्या दोघांची भरून घे. किरण ऐक माझ. हे सोनी, हे पोरकटपणा कधी जायचं का तुझा? लग्न झाल्यावर. कर पडशील लग्न. तुझा जीव त्या भांड्यात तर पडायचा. मग कधी करायचं लग्न? करे कधी पोरगा पसंत. मग आम्ही ऐके अक्षर टाका मंडपात. तू आहेस की, दुसरा पोरगा कशाला बघू? तुलाच लहानपणापासून नवरा मानलाय. तुझ्या म्हणण्यानं काय, लग्नाला दोघांची सहमती लागते. हे असलं बोलणं बंदच कर. तेच ऐकून कंटाळा येईल. नको ऐकू मग. तुझे येते मला खेटायला. हा मीच येते तुला खेटायला, तर तू आवडतोय म्हणून. मला नको आवडायला का उगाच मागं मागं करायचं. माणसाचा जीव अडकला असेल ना, तर माणूस मागे मागेच करतो. तुला नाही काय. तुझं कसं झालं माहितीये का? माझ्या मागं नको येऊ मला ना, कुठल्या डब्यात वस्तू झाले. एकदा माणसानं जायला ना, समजलं पाहिजे. कळलं मला. जा तू कुठे चाललास तिकडे. आम्ही जातो. तू चाली मध्ये. चुकलं माझं. मी नाही येत तुझ्यामध्ये. जा. किरण भावा, आम्हाला नाही वाटत बघ. आम्ही 2 जण भरतोय. मग कधी रनिंग मध्ये जातोय तर कधी गोळा फेक मध्ये जातोय. पण तू नक्की होणार बघ. माझं तर राव त्या श्वासाचा टायमिंगच नाही करणार राव किरण्या. तुम्ही लक्ष द्या की. होय मान्या हो म्या, तुम्ही कशात जाताय काय जाताय लक्ष द्या. त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करा की तुम्ही. अरे ओम्या आणि मन्या, तुमचं तर काही नक्की नाही. तुम्ही कशात ना कशात जाताय. पण किरण्या, हे वर्ष तुला वर्जित बघायचं आहे बघ. येणार की वर्जित. 2-3 मेडल घेतल्याशिवाय हा पट्ट्या मारणार नाही. मरतात तर सगळेच, पण मी हातावर गोळी खाऊन मारणार. पांढऱ्या कापडात तर सगळेच येतात, मी तिरंग्यात येणार. ते बी शान नाही. हा मेल्यावर बी आपली शान वेगळीच राहणार. काय हो म्या? हाय की बाबा. अरे किरण्या, तू झाला काय आणि आम्ही झालो काय, म्हणजे सारखंच आहे. होय की रे. पर ते जाऊ द्या. आता भरती जवळ आली, आपल्याला प्रॅक्टिस जास्त वाढवावं लागेल. काय हा
उठा लवकर, आपण जाऊ सकाळी. आपण काय करू, 5च्या ऐवजी 4 वाजता जात जाऊ बघ. हा बरं तसं करू मग. हं. काय म्हणे, मी फोन करतो तुम्हाला, जाऊ काय. काय ग सोने, किरण काय म्हणायलाय? अगं तू नाहीच म्हणतोय. का? तेच तर कळ ना. हा तर म्हणायचंय, पण त्यालाच माहित आहे काय झाले. तुझ्यात काय कमी आहे? दिसायला छान आहे, सुंदर आहे, तरी पण नाही म्हणायलाय. तेच तर का नाही म्हणतो तेच कळ ना. आणि तू नसेल त्याला दुसरंच कोणतरी आवडत असेल. असं असेल ना तर दोघांना पण सांग. होय, बघा बाबा आता तुम्ही तुमचंच. आते मम्मी पप्पा नाही आहेत घरी, बाजारला गेलेत. चालतस. नानी बोलत होती, त्या सांगायला आलतो. येऊ का? आता आलायस तर आठी की चहा ठेवते. तुला माहिती ना सोनी, मी चहा पित नाही. का मुद्दा म्हणून करते तू? मग दूध घे. काय नको मला, आत्या आली की ते पाठवून. येऊ का? दुसरी कोणी आवडायला लागली का? कोणती मुलगी? तुला कोणी सांगितलंय? कोण कशाला सांगते, मीच म्हणते. कशामुळे म्हणते तू? तू आधीपासून लग्नाला नाही म्हणायचं, पण तुझ्या नाही म्हणण्यात पण हा होतं. पण आता मला तुझं नाहीच वाटतंय. सोनी तुला चांगलंच माहितीये, माझं सगळं लक्ष भरतीवर आहे गं. आणि हे सगळं करा मला टाइम नाही. माणसानं खरं बोलाव, खोटं बोलून काय भेटतं? आधी बरं आवडायचं आणि आताच आवडा ना. सोनी तू मला आवडतेस आणि मला लग्न बी करायचंय. लहानपणाचं प्रेम आहे का तू माझं? माझ्या डोक्यात कुठलीच पोरगी येत नाही. मग नाही का म्हणतोय? आत्याला भरती झालेला आवडत नाही, आणि समज लग्न झालं, मला सीमेवर लढताना काय झालं तर मग तुझं काय? म्हणून तू नाही म्हणतोयस, ते आत्याचं म्हणणं झालं. माझं काय? आत्याचं पण बरोबर आहे ग, माझ्या पोटीसाठी बोलते ती. पण तुला माहिती आहे ना, भरती म्हणजे माझा जीव आहे. मी कधी काय बोलली का तुला? मला लग्न करायचं तुझ्याशी. मम्मीचं काय? मी पण फौजीची बायको म्हणून अख्ख्या गावभर मिरवणार. आणि समज तुला काय झालं, तुझ्या आठवणीत आयुष्य घालवीन की. बाबा भरतीला चाललोय. भरती चालला? हा. भरती होऊन येईल, चांगले मार्क मिळव, चांगली परीक्षा दे, आणि भरती झाल्याशिवाय मागच येऊ नको. बाबा वर्दी घेतल्याशिवाय येणारच नाही. हा, माझे आशीर्वाद आहेत त्या पाठीशी. हा बाबा. हा, ये जा, भरती होऊन ये. हाय बाबा. हा येऊ का? हा ये. आजी भरतीला चाललोय. मोकळ्या मानाने जा, चांगलं कल्याण होईन तुझं. होय की आजी? अरे ते मला सारखं होईन, होऊ दे बाबा, कल्याण होईन तुझं. हा आजी. हा. बोल की ओम्या, काय बोललास? सिलेक्शन झालं मी. आयो खरं का? आईला मेहनत कामाला आली. काय बोललो होतो, भरती आपण होणार. मेहनत कामाला आली का नाही? वरती दिसणार आपल्या अंगावर आता. बरं ते जाऊ दे, कुठे तू? ये लवकर घरी, पप्पाला सांगायचंय. ये लवकर. आईला खरंच सिलेक्ट झालो मी. लय भारी वाटत. वर्दी घालण्यापासून मला कोणच चुकवू शकत नाही. आतले लय तो वाईट झालं रे, पण त्याच्या बाबतीत असं घडलं असं कधीच नव्हतं वाटलं बघ. अरे मला त्यांना आनंद बद्दल बी लय वाईट वाटतंय रे. जेव्हा अख्खं गाव झोपायचं तेव्हा आपलं किरण्या भरतीचं प्रॅक्टिस करायचं बघ. त्या स्वप्न होतं रे भरती व्हायचं. हे आपल्याला असं वाटतंय, पण ज्याच्यासोबत घडलंय का त्याला काय वाटत असेल रे. मला तर समोर बी जाऊ वाटणार रे उद्या त्याच्या. आपल्याला तर जायलाच लागेल बघ. अरे काय किती मेहनत केली मी. रक्ताचं बाहेर गेलं मी. अरे बस म्हणजे काय करायचं? जेणे आपल्याला तरी डॉक्टर पैसे दिले तरी त्याच्या पैशाला कसं आटायचं का? माझं आयुष्य बरबाद केलं. अरे तू जीवन ते तू गेला बघायचं कोण कोण का बघायचं तू आमच्यासाठी पैशाला जाऊ दे आयुष्य वर्ष करावं. मी आहे की सगळे आहे.
कोणी काय तुला करत होते झाले माझ्यासोबत. अरे एवढं कमाल पण कमवलेले ना तूच आहे ना माझा. अजिबात नाही असं करू नको ना. अरे आता टाळणार आहे का काय झालेच ना. तर आपल्या गावचे सुपुत्र फौजी किरण निलवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार आहोत. तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला बोलवावं. पाय नसला म्हणून काय झालं, शरीरातला रक्ताचा एक एक थेंब त्या तिरंग्यासाठी, आणि श्वास घेतला तरी त्या तिरंग्यासाठी, आणि श्वास सोडला तरी त्या तिरंग्यासाठीच.